अभय परबजी, माझं नाव संदेश पाटेकर. मला प्रश्न एक आहे होता की आता तुम्ही बोललात की आपल्याला पुढे जायचं आहे, तर पुढे जाण्यासाठी काहीतरी आपल्याला भांडवल तर लागतं. स्वखर्चाने तर पुढे जाणार नाही आहे. आपण तुम्हाला अपॉइंट केलं ॲज अ कन्सल्टंट, बरोबर, तर मग त्याचं मानधन काय राहणार हे पण स्पष्ट झालं पाहिजे. कारण अद्याप तर दोन्ही जे मालक आहेत, BMC आणि बिर्ला, यांच्याकडून अजून कोणत्याही पॉलिसीज फायनल झालेल्या नाही आहेत. म्हणून ते 33.7 करणार, 33.5 करणार, क्लस्टर करणार, ते अजून काही आपल्याकडे म्हणजे अद्याप त्यांच्याकडून काही स्पष्टता आलेली नाही आहे ना. गव्हर्नमेंटने अजून काय आपल्याला त्याचा काही GR दिला आहे, बरोबर ना. तसंही काही नाही आहे. आता आपल्याला जर पुढे जायचं आहे तर कोणती तरी कमिटी आपल्याला एक प्रस्थापित करावी लागेल नियोजित. तर ती कशी असणार आणि त्यांची कार्यपद्धती काय, आणि हे जे प्रोसिजर करण्यासाठी जो आपल्याला काय कालावधी येईल, खर्च येईल, त्याचं कसं स्वरूप असेल ते जरा स्पष्ट करा. म्हणजे ते कसं लोकांना जेवढं ट्रान्सपरंट राहील तेवढं चांगलं आहे. आत्तापर्यंत काही 2 वर्ष झाली डेव्हलपमेंटसाठी एक कमिटीने अपॉइंट केली होती, ती बहुतेक बिल्डरकडून केली असेल, बिर्लाकडून. पण त्या 2 वर्षामध्ये तर किती मिटिंग झाल्या हे तर मला माहीत नाही आहे. म्हणजे अशी जनरल मिटिंग, AGM, सर्वसाधारण सभा बोलतात पूर्ण. आता तरी बऱ्यापैकी लोक इकडे उपस्थित आहे. तशी तर पहिलीच झाली असेल बहुतेक 2 वर्षामध्ये माझ्या दिसण्यामध्ये. तर असं न होता पुढे आपण जे काही कमिटी प्रस्थापित करू, नियोजित कमिटी असेल आणि टेनंट्स असतील, तर यामध्ये जे काही ट्रान्सपरन्सी असेल ती सुरळीत राहील, एवढीच माझी अपेक्षा. आणि तो जो आपल्या मानधनाचा जो काही विषय आहे तो तुम्ही स्पष्ट केला तर तो चांगला होईल सर्वांसमोर. पाटेकर साहेब, धन्यवाद. आणखीन कोणाला ह्या नियोजन, आयोजन, आपली कार्यकारिणी असे जर प्रश्न जर मनात असतील तर त्याचं सगळ्यांचंच उत्तर मी एकत्र देतो. गायकवाड साहेबांच्या प्रश्नाचं उत्तर दिलं. आपण जसं म्हणतो रायगडाला जेव्हा जाग येते, जाग पूर्वीच आली आहे, पण चाल कशी करायची हे आज आपण ठरवून घेऊ. पूर्वीच्या ज्या सगळ्या चुका झाल्या असतील किंवा काही अनवधानाने काही गोष्टी राहून गेल्या असतील, पण जानेवारी 7 पासून माझ्या सलग जवळजवळ 5-6 मीटिंग्स, 2 तर कार्यकारिणी बरोबर झाल्या, आणि जे तुमचे जे काय प्रमुख व्यक्ती आहेत त्यांच्याबरोबर टेलिफोनवर आहेत, ते प्रत्यक्ष भेटले आहेत. आणि आज त्याचं फलित आहे की आपल्याला लोकांसमोर जायचं आहे. तर कार्यकारिणी 950 आहेत. जर आपण मगाशी सांगितलं की आपल्याला आपला कारभार महाराष्ट्र सहकारी निर्माण संस्थांचा कायदा, ह्या कायद्याला सापेक्ष असं व्हायला पाहिजे. म्हणजे काय, आज महाराष्ट्र सहकारी निर्माण संस्थांचा कायदा आपल्याला लागू पडत नाही, पण मग आपल्याला कुठच्या तरी एक गोष्ट की आपलं हे व्यवस्थापन करण्यासाठी कुठचा तरी एक कायदा किंवा त्या कायद्यामध्ये व्यवस्थापनासाठी असलेले नियम, अटी, शर्ती हे आपल्यासमोर ठेवून आपल्याला कारभार करायला पाहिजे. तर मी कार्यकारिणीला पण सांगितलं की आपण महाराष्ट्र गृहनिर्माण संस्थेचा कायदा आणि त्याच्यामध्ये असलेले नियम आहेत त्या अगदी डोळ्यासमोर ठेवून आपण काम करू. मग प्रत्येक इमारतीमधील 4-4 प्रतिनिधी किंवा 5-5 प्रतिनिधी असे तुमचे समजा जर 16 इमारती असतील तर त्या ठिकाणचे जाणकार प्रतिनिधी आपल्याला घ्यायला पाहिजेत. आणि अशा माध्यमात सांगितलं कोर कमिटी आपल्याला नेमली, आणि त्या प्रत्येकाची कर्तव्य म्हणजे आता समजा तर मुंबई महानगरपालिकेकडे जायचं असेल
त्या ठिकाणी एखाद्या अभियंत्याची भेट घ्यायची असेल किंवा टाउन प्लॅनिंगमध्ये भेट घ्यायची असेल, आपल्याला UDमध्ये जायचं असेल, अर्बन डेव्हलपमेंटमध्ये जायचं असेल, तर ती कामं, ती कोर कमिटी आपण ज्यावेळेला स्थापन करू किंवा पूर्वीची आपण सांगते डेव्हलपमेंटसाठी जी कमिटी स्थापन केली आहे त्याची पुनर्रचना करू आपण. की महाराष्ट्र सहकारी गिरणवण संस्थेचा कायदा की ज्यांचे सभासद हे 950 आहेत, तर किती कार्यकारिणी असायला पाहिजे, तर कार्यकारिणीमध्ये किती जेंट्स असायला पाहिजेत, किती पुरुष असायला पाहिजेत, किती स्त्रिया असायला पाहिजेत, किती सल्लागार असायला पाहिजेत, त्याची मी तुम्हाला एक ढोबळ असा तक्ता मी देईन की त्या पद्धतीने प्रत्येक इमारतीमधील जे काही प्रतिनिधी असतील त्या प्रतिनिधींची तुम्ही ज्यावेळेला सांगितलं की व्यवस्थापन कसं असायला पाहिजे, तर आम्ही ज्या वेळेला मोठा पुनर्विकास करतो त्यावेळेला प्रत्येक इमारतीमधील जे काही प्रतिनिधी असतील ते 5 प्रतिनिधी ते कोर कमिटीमध्ये असायला पाहिजे. कोर कमिटीमध्ये निर्णय झालेले आहेत, ते निर्णय त्या 5 जणांची जी काय समिती त्या इमारतीची असेल त्यांनी तिकडचे जे काय 50 किंवा 60 जे काय भोगवटदार असतील त्यांना ती माहिती दिली पाहिजे किंवा त्यांच्याकडनं ती माहिती घेऊन ती कोर कमिटीकडे ज्या काय गोष्टींसाठी पाहिजे ती त्यांना द्यायची आहे. आणि मग त्याच्यामध्ये जो काय अध्यक्ष असेल, सचिव असेल, खजिनदार असेल, कारण का शेवटी खजिनदार हे आता निर्माण करायलाच लागणार आहे, कारण का सभा घेणार आहे त्यावेळेला एक जुजबी खर्च येणार आहे. वकिलांची फी आपण बघू नंतर, आता ती आहे, तो विषयाकडे येतो मी नंतर. पण लोकांना जागृत करणं, दोघांमध्ये ऊर्जा निर्माण करणं, आपण लोकांमध्ये त्या पद्धतीचं एक मत निर्माण करणं, आपण ज्याला बोलतो ना करन्सी म्हणजे काय, तर ते त्या वस्तूला करंट लागल्यानंतर ती हलते आणि ती हलल्यानंतर ती बाजूच्याला पण हलवते. तसं आपल्याकडे आहे. तर प्रत्येक इमारतीमधील 5 जण घ्या, सगळेच काय घेता येणार नाही आपल्याला, तर 5-5 जणांची एक कोर कमिटी बनवा. त्याच्यामध्ये तुम्ही अध्यक्ष, सेक्रेटरी आहे त्यांना नेमा, सचिव नेमा, खजिनदार नेमा. आणि त्या कोर कमिटीचं काम जे आहे ते पण मी तुम्हाला सांगेन की त्यांनी कशा पद्धतीने आपल्या टेनंटशी संवाद साधायचा आहे, जी माहिती द्यायची आहे त्यांच्याकडनं माहिती घ्यायची आहे, त्यांच्या त्या इमारतीच्या कशा सभा घ्यायच्या आहेत. आता आम्ही लालबागचा एक आता प्रकल्प आम्ही राबवतो आहे, श्रॉप बिल्डिंग, म्हणजे तुम्हाला माहिती असेल की गणपतीवर पुष्पवृष्टी होते. अशा 8 इमारती आहेत, त्या 8 इमारतींचा समूह पुनर्विकास करायचा. तर आम्ही त्या पद्धतीने प्रत्येकाची कमिटी आहे आणि ती कोर कमिटी ज्या वेळेला डिसिजन घ्यायला बसते त्यावेळेला ती त्या इमारतीची संपूर्ण इत्थंभूत माहिती देत असते आणि नंतर ती माहिती कोर कमिटीमध्ये सभा झाली त्याची माहिती त्या सगळ्या सभासदांना देते. त्याच पद्धतीने जर गरज भासल्यानंतर प्रत्येक इमारतीचे मध्ये जाऊन आम्ही संपूर्ण गोष्टी अवगत करतो. म्हणजे ज्या ज्या इमारतीला खरोखरच सभा पाहिजे आहे ना, की इकडे आम्हाला ना आमचे प्रश्न जरा वेगळे आहेत. आता तुमच्यामध्ये 2 प्रश्न निर्माण होतील. 1545 वाले पण सांगतील की आमची जरा एक वेगळी सभा घ्या, 1546 वाले सांगतील आमची एक वेगळी सभा घ्या. होईल असं 3 पर्याय आपण दिलेले आहेत. पण तिसरा पर्याय जो आहे दोघांचे एकत्र. काही वेळेला काही गोष्टींमध्ये आजच्या सभेमध्ये सगळ्यांचं समाधान होईल असं नाही आहे. एक सभा घ्यायला लागेल, 2 सभा घ्यायला लागतील. पण अनेक सभा घेऊन प्रश्न तसेच प्रलंबित नाही ठेवायचे. आपल्या सभा मोजक्याच झाल्या पाहिजेत आणि आपलं काम अगदी नेटाने व्हायला पाहिजे. आणि आता काय माहिती जसं आज आहे ना तशी पाटेकर साहेब बोलले आहेत, पाटेकर साहेबच आहे ना आपलं नाव, यस बोलले, तर माझ्या फायद्याचं मी पहिलं बोलायलाच पाहिजे. आज जरी जमलेले आहेत त्यांनी 1-1 रुपया जरी काढला तरी 2-3 हजार रुपये सहज मिळून जातील एक विजिटचे, बरोबर आहे की नाही. तर ती फीज घेणार, पण ती अजूनपर्यंत काय काम करायचं आहे तेच अजून दृष्टीपथात आलेलं नाही आहे. प्रवास खर्च तर कार्यकारिणीने दिला, आता त्यांनी त्याच्या स्वतःच्या खिशातला दिला असेल तर माहीत नाही, पण स्पष्ट सांगायला पाहिजे की प्रवास खर्च तर 2-3 मीटिंग्स ज्या हे केल्या, इवन सुनावणीच्या वेळेला पण काही रक्कम काढून मला दिली. म्हणलं की नको ती रक्कम, कारण का सेवाभाव पण असायला पाहिजे. पण सेवाभाव आपण ज्याला दिला
तर त्याची ना किंमत समोरच्याला नसते. तेव्हा वकील साहेब येतात, भाषण करतात, सल्ला देतात, काम होतं. एक आम्ही आता 438 लोकांना घरं दिली. फी किती दिली? 17 वर्ष आम्ही कारभार बघितला, घरं होणार नव्हती. डेव्हलपर जेलमध्ये गेला. आम्ही प्रयत्न केला. 17 वर्षामध्ये फक्त 15,000 रुपये फी मिळाली. आम्ही म्हटलं आनंद आहे, तुम्हाला घरं मिळाली, बरोबर आहे ना. पण सेंच्युरीचा कपडा मात्र हा अत्यंत, आपण म्हणतो ना सेंच्युरी मिलचा कपडा शर्टाचा, तर सेंच्युरी मिलमध्ये राहणारी माणसं पण तेवढीच समृद्ध असतील नक्कीच. आपण जर माझी जी काय मेहनत सांगितल्यानंतर तो नाकारणार नाहीत. प्रश्न पहिल्याच एवढ्या सगळ्या मी जवळजवळ 20 ते 22 वर्ष ह्या क्षेत्रामध्ये आहे. 280 ते जवळजवळ 300 पुनर्वसन प्रकल्प राबवतो आहे. पण पराडकरांचं आज मला स्वागत करावं असं वाटतं की पहिल्याच मीटिंगमध्ये सांगितलं की तुमचा मेहनतना पहिला नक्की करा. जरूर नक्की करणार, त्याच्यानंतर पुढची वाटचाल. आणि मला वाटतं तुम्ही सगळेच त्याच्यामध्ये सहमत आहे. मग तर अभय परब असतील, फाटक असतील, जोशी असतील, कुलकर्णी असतील, जामदार असतील, कोणीतरी सल्लागार, विधी सल्लागार येईल तर त्याचा मेहनता तुम्हाला द्यायलाच लागेल. माझी ही आजची सभा आपण धरून चालू कॉम्प्लिमेंटरी, आपण बोलतो ना एखादी वस्तू घेतली तर कॉम्प्लिमेंटरी देतात, की तुम्हाला आज तुमच्या मनामध्ये ऊर्जा निर्माण करायची आहे की आपल्याला आता यापुढे मॅरेथॉनमध्ये आपल्याला भाग घ्यायचा आहे. ही योजना आपली आहे, आपण भागीदार आहोत, आपल्याला चालवलं पाहिजे. पाटेकर साहेब, नियोजन हे महाराष्ट्र सहकारी निर्माण संस्थेच्या कायद्यामध्ये ज्या पद्धतीने संस्थेचं नियोजन असते, जेवढी कार्यकारिणी असतील तेवढे कार्यकारिणी, त्याच्यामध्ये त्यांनी प्रत्येक इमारतीमधनं प्रतिनिधी घेतले जातील, त्यांची कामं वाटून दिली जातील. आणि दुसरा महत्त्वाचा होता की कायदेविषयक सल्लागार म्हणजे विधी सल्लागारांची नेमणूक असेल, तांत्रिक सल्लागाराची नेमणूक असेल, वास्तुविशारद असतील, त्याचं मेहनतना देण्यासाठी तुमच्या खिशाला थोडीशी चाट म्हणजे खिशातनं थोडीशी रक्कम आपल्याला संस्थेकडे जमा करायला लागेल. म्हणजे सल्ला देणारा पण प्रफुल्लित उत्साहित असेल आणि सल्ला घेणारा पण अगदी जबाबदारीने करेल की माझे पैसे गेले आहेत, त्याच्यामुळे मला सल्ला हा चांगलाच मिळाला पाहिजे. धन्यवाद पाटेकर साहेब. जोरदार टाळ्या होऊन देत पाटेकर साहेबांसाठी. आणखीन कोणाचे प्रश्न आहेत? माझा एक प्रश्न आहे. तुम्ही जो प्रश्न मला म्हणजे 3 प्रकारे जे समजावून सांगितलं 45 आणि 46चा आणि नंतर कस्टल डेव्हलपमेंट म्हणजे एकत्रित. पण आता जर इकडचे जे डेव्हलपर आहेत म्हणजे जे बोलतात ना BMCच्या जागेवर भाडेकरू झाले आणि जर सेंच्युरीच्या 45वरती जे राहत आहेत ते मूळ मालकाच्या जागेवर गेले, मग ते लोक आणि हे BMC जर एकत्र डेव्हलपमेंट केल्यानंतर ते भाडेकरू राहणार का मालकी हक्क राहणार, त्याचं जरा आम्हाला जरा उत्तर द्या. हॅलो, 1545 आणि 1546 स्टाफ आणि पत्रकार हे तुम्ही जे माझा जो प्रश्न होता तर तुम्ही नियोजनमध्ये सांगितलेलंच आहे. पण माझा जो प्रश्न आहे नवीन जे आता हे जे घडलेलं आहे, मी माझे अध्यक्ष आहे, तो 7 वर्ष माझे अध्यक्ष प्रकाश दिघे हे दत्ता इसवलकरच्या अंडरमध्ये काम केलेलं आहे. आता जे प्रतिनिधी आहेत ते मला डावळून नवीन प्रतिनिधी शिकलेले, माझ्यासारखे नको, अनाडी नाही, शिकलेले मुलं नवीन तयार करा आणि ते उदयास आणा. माझं असं म्हणणं आहे, आपले जे प्रश्न येत आहे ना, 1 मिनिट, तुझं उत्तर देतील.
माझा प्रश्न हे आहे ना, तुम्ही जे प्रश्न विचारताय तुम्ही 45-46 रिलेटेड विचारा. एक्झॅक्टली तुम्ही कार्यकारिणी कशी असेल ते विचारलं, बेस्ट, चांगलं विचारलं तुम्ही. आणि लोक म्हणतात की हे प्रश्नाची उत्तर तुम्ही या, आमच्याकडे या ना, आम्ही आहोत ना पदाधिकारी, सेक्रेटरी आहे मी, अध्यक्ष आहे, तुम्ही या आमच्याकडे. प्रश्न कधी घेऊन आला आणि तुम्हाला प्रश्नाची उत्तर नाही भेटली, असं आजपर्यंत झालेलं नाही आहे. आणि 45-46 रिलेटेड जे बी आपली सभा आज आपण नियोजन केलेली आहे त्याबद्दल आपण प्रश्न विचारले तर जास्त चांगलं होईल. कारण काय, अभय परब साहेब आलेले आहेत त्यासाठीच आपल्याला मार्गदर्शन करायला. आणि आपले जे इंटरनल क्वेश्चन्स आहे, इंटरनल कमिटीचे क्वेश्चन आहे, ते कमिटीकडे येऊ द्या, तुमच्या प्रतिनिधीने सांगा आणि ते आमच्याकडे येतील आणि आमच्यावरती बोलतील आणि त्याचं समाधान करता येईल. लेकिन आज तुम्ही हा प्रश्न निर्माण करताय की संस्था आणि हे ते आपण आपलं आहे, त्या कायद्याप्रमाणे जे होईल ते आपण करणारच आहोत. आणि आतापर्यंत सभा होत चालली आहे, महिन्याला होते कार्यकारिणीची आणि आतापर्यंत करतच आलो आहे. आणि ही जी ॲन्युअल सभा आहे ही 2 वर्षात एकदाच झाली आहे आता, बरोबर. ही सभा आपण घेतली आहे की तुम्हाला मार्गदर्शन भेटायला पाहिजे की काय झालेलं आहे आणि कार्यकारिणी काय असेल, कसं करायचं ते आपण ठरवू. आणि सर त्यांनी जे प्रश्न विचारले 45-46 रिलेटेड त्याचे आन्सर द्यावं. सर आपलं नाव नाही सांगितलं आपण. प्रकाश घोडके. प्रश्न आहेत की 1545 आणि 1546 मध्ये जे आज अधिवास राहत आहेत, जे सदनिका धारक आहेत, त्यांना पुनर्वसन योजनेनंतर ज्या सदनिका मिळणार आहेत त्या मालकी हक्काच्या असतील का? तर त्या मालकी हक्काच्या असतील. नाही सर, तुम्ही अगोदर सांगितलं भाडे तत्वावर जाणार आहे 30 वर्षाच्या. नाही, भूखंड भाडे. सर ऐकून घ्या ना सर, जमीन आणि त्याच्यावर असलेलं सुपरस्ट्रक्चर, जमीन आहे ना ती सेंचुरी मिलची मालकी हक्काची आहे. मी मगाशी सांगितलं की जर त्यांनी सांगितलं की बाबा मला ही ओनरशिपवर म्हणजे मोफाखाली आम्ही तुम्हाला ती जमीन संस्थेला कन्व्हेन्स करून देऊ, तर ती जमीन, त्या जमिनीची मालकी त्या संस्थेची मालकी हक्काची असेल. किंवा जर मिलने सांगितली की आम्ही तुम्हाला भाडेपट्टा देऊ, तर ती जमीन भाडेपट्ट्याची असेल पण त्यावर असलेली इमारत ही संस्थेच्या मालकीची असेल आणि त्या इमारतीमध्ये असलेल्या सदनिका ह्या त्या सदनिका धारकांच्या मालकीच्या असतील. ही तरतूदच आहे. तसंच 1546 मध्ये जर मुंबई महानगरपालिकेने जर ह्या मिळकतीचा विकास तुम्हाला जर करून घेतलं, तर त्यांची जी 2020ची जी पॉलिसी आहे की मुंबई महानगरपालिकेच्या जागेवरील भाडेकरूंचा पुनर्वसन योजना जर राबवायची असेल, तर त्यावर निर्माण झालेल्या ज्या काय इमारती असतील त्याच्यामध्ये असलेल्या सदनिका त्याची मालकी त्या भाडेकरूची असेल, म्हणजे ते ओनरशिप असतील. आणि त्याचा भूखंड हा भाडेपट्ट्याने, म्हणजे भाडेपट्टा म्हणजे लीज म्हणून आपण काय जण, मी का मराठीमध्ये बोलतोय कारण का काही योजनांमध्ये सांगतात की नाही सर आमचे करारनामे हे मराठीतच व्हायला पाहिजे. बघा आता हो झालं. भाडेकरू आणि भाडेपट्टेदार. भाडेकरू म्हणजे काय, टेनंट, आणि भाडेपट्टेदार म्हणजे तो लेझी. म्हणजे ही जी जमीन त्याच्यावर जी काय सेंचुरीनी तुमच्या इमारती बांधल्या, ती जमीन भाडेपट्ट्याने दिली होती, म्हणजे लीजवर दिली होती. ती जमीन मुंबई महानगरपालिकेच्या मिळकतीचा पुनर्विकास म्हणजे म्युन्सिपल टेनंटेड प्रॉपर्टीचं ज्यावेळेला रिडेव्हलपमेंट होते, तीच भूमिका सर्वोच्च न्यायालयामध्ये मांडली. तशीच तुम्हाला पण ही जमीन ही भाडेपट्ट्याने मिळेल आणि तुमचे जे काय सदनिकेचे अधिकार असतील ती मालकी हक्काचे असतील. याचा अर्थ असा नव्हे की जसं सेंचुरीला सांगितलं की हे खाली करून द्या, तसं त्या योजनेमध्ये तुम्हाला जमीन ही खाली करून द्यायला सांगणार नाही.
त्याचं प्रीमियम की त्याच्यावर जे असलेला FSI आहे काय आहे तो रेडी रेकनरप्रमाणे त्या FSIची किंमत ही मुंबई महानगरपालिका वसूल करते. दुसरी गोष्ट, याच्यामध्ये आणखीन एक वाक्य असं सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामध्ये आहे की काही जमिनी मुंबईमधल्या ह्या महाराष्ट्र शासनाने मुंबई महानगरपालिकेला दिलेल्या आहेत.